Dear students, good morning. Earlier we learned what is oral communication, what is dyadic communication, the introductory part of the oral communication. We have learned it in detail. Now it's time to learn the next sub chapters of the oral communication. In oral communication, the first sub part is that, as we discussed earlier, that is interview. Interview. Dear students, the word interview is derived from a French word. हा शब्द जो आहे हा एका फ्रेंच शब्दापासून बनलेला आहे. आता हे लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हे तुम्हाला येऊ शकतं. द वर्ड इंटरव्ह्यू इज बेसिकली टेकन फ्रॉम अमेरिकन, फ्रेंच, इटालियन, जर्मन, काहीतरी असं तुम्हाला 4 पर्याय येतील. पैकी योग्य पर्याय असेल फ्रेंच. तर हा शब्द मूळ फ्रेंच या शब्दापासून घेतला आहे आणि तो मूळ फ्रेंच शब्द होता इंटरव्ह्यू. तो शब्द होता, लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू. त्याला म्हणतात इंटरव्हायर. इंटरव्हायर या जोड शब्दापासून हा शब्द बनलेला आहे, इंटरव्ह्यू. म्हणून तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्हमध्ये जर प्रश्न आला की हा कोणत्या भाषेपासूनचा मूळ शब्द आहे, तर इट इज अ फ्रेंच. हा मूळ शब्द काय आहे, तर तो आहे इंटरव्ह्यू. आणि हा कोणत्या जोड शब्दापासून बनलेला आहे, तर इट इज इंटरव्हायर. ओके, ॲज आय ऑलरेडी एक्सप्लेन यू, तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की वार्षिक परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह होण्याची शक्यता असल्या कारणामुळे आपल्याला ऑब्जेक्टिव्हची तयारी ही डिस्क्रिप्टिव्हमधूनच करायची आहे. म्हणून मी तुम्हाला हे अशा पद्धतीने ब्लॅकबोर्डचा फील यावा यासाठी अशा पद्धतीने डिजिटल ऑनलाईन ब्लॅकबोर्डवर हे ऑनलाईन टीचिंग करत आहे. सो द वर्ड इंटरव्ह्यू इज टेकन फ्रॉम द फ्रेंच लँग्वेज and it is basically interview and it is a combination of the word, जोड शब्द आहे इंटरव्हायर. याचा अर्थ काय होतो, इंटरव्ह्यू की इंटरव्हायर याचा फ्रेंचमध्ये अर्थ होतो टू ग्लिम्स. टू ग्लिम्स. आता ग्लिम्स म्हणजे झलक दाखवणे, तुमच्या व्यक्तिमत्वाची झलक, तुमच्यामध्ये असलेल्या कलागुणांची झलक म्हणजे इंटरव्हायर. किंवा त्याला दुसरा शब्द आहे टू सी ईच अदर. टू सी ईच अदर. किंवा इंटरव्ह्यूला असं सुद्धा म्हणतात साईट बिटवीन, दोन जणांमधलं प्रत्यक्ष दर्शन. साईट बिटवीन म्हणजे दोन जणांमधलं प्रत्यक्ष दर्शन. असे 3 अर्थ इंटरव्ह्यू या शब्दाचे होतात. दॅट इज द टू ग्लिम्स, टू सी ईच अदर अँड साईट बिटवीन. ओके. In a sense, it is a formal meeting or interaction between 2 or more persons. So what is basically interview? Interview is a formal meeting. लक्षात ठेवा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज इंटरव्ह्यू, वेदर इंटरव्ह्यू इज अ फॉर्मल मीटिंग और इनफॉर्मल मीटिंग. या दोघांपैकी औपचारिक मीटिंग असते का अनौपचारिक मीटिंग असते, असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर आहे इट इज अ फॉर्मल मीटिंग. इट इज अ फॉर्मल मीटिंग बिटवीन 2 or more persons. कशासाठी असते ती, 2 किंवा अधिक लोकांमध्ये झालेली मीटिंग फॉर अ स्पेसिफिक पर्पज. एका विशिष्ट हेतूसाठी इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू फक्त नाहक कोणत्याही कारण नसताना घेतला जात नाही. साधा एंटरटेनसाठी जरी घ्यायचा असेल तरीसुद्धा तो एक हेतूच आहे. सो फर्स्ट, इट इज अ फॉर्मल टाईप कम्युनिकेशन and it is taken for a specific purpose with a specific reasons. विशिष्ट हेतू आणि विशिष्ट कारणांसाठी इंटरव्ह्यू घेतला जातो. तुमचा इंटरव्ह्यू हा नोकरीमध्ये सिलेक्शनसाठी घेतला जातो, पदोन्नतीसाठी घेतला जातो, तुम्हाला एखाद्या जागेवर निवड करण्यासाठी घेतला जातो. इव्हन म्हणजे इन अ मॅरेज नाउ डेज देर इज अ फॅशन ऑफ दॅट इज अ फॉर्मल इंटरव्ह्यू between
ब्राईड अँड ब्राईडग्रूम, ब्राईड म्हणजे वधू आणि ब्राईडग्रूम म्हणजे वर. तर ही सुद्धा काय काहीतरी पर्पज असतो त्यांच्यामध्ये. काय पर्पज असतो? टू नो इच ऑदर्स इंटरेस्ट, हॉबीज, थिंकिंग, ओके, वे ऑफ कम्युनिकेशन, हे सगळं जाणून घेणं हा स्पेसिफिक पर्पज किंवा स्पेसिफिक रिझनसाठी हा सुद्धा वन ऑफ द टाईप ऑफ इंटरव्ह्यूच आहे. इन बिझनेस सिच्युएशन इट इज ॲन इंटेन्शनल फेस. व्यवहारामध्ये इंटरव्ह्यू हा काहीतरी इंटेन्शनल म्हणजे हेतुपूर्वक कामानिमित्तच घेतला जातो. इट इज कशासाठी? टू फेस इंटरपर्सनल कम्युनिकेशन बिटवीन टू ऑर मोर पर्सन्स. सो व्हॉट इज इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू इज अ इंटरपर्सनल कम्युनिकेशन, द मोस्ट इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. काय आहे इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू हे इंटरपर्सनल, दोन व्यक्तींमधलं व्यक्तिगत असं संभाषण आहे. इट इज अ इंटरपर्सनल कम्युनिकेशन बिटवीन टू ऑर मोर पर्सन्स. दोन किंवा दोघांपेक्षा जास्त लोकांमधलं असलेलं इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे इंटरव्ह्यू. ड्युरिंग ॲन इंटरव्ह्यू स्पेसिफिक क्वेश्चन्स आर आस्क्ड. ओके, so generally in interview there is a list of questions. Okay, some specific questions are asked. काहीतरी विशिष्ट प्रश्न हे इंटरव्ह्यूमध्ये एक लिस्ट असते, त्यानुसार विचारले जातात. सो इन इंटरव्ह्यू बेसिकली स्पेसिफिक क्वेश्चन्स, विशिष्ट प्रश्नावली असते, आर आस्क्ड to an interview to evaluate his her suitability for the purpose. What is the basic intention of taking the interview? To find the suitability. Suitability म्हणजे तो योग्य आहे का नाही. Suitability of the person and specifically for that purpose. म्हणजे थोडक्यामध्ये टू बी प्रेसाइज, an interview is a formal and face-to-face meeting. It is a formal face-to-face meeting. So in communication skill, interview is a formal, it is not an informal communication, it is a formal communication, that is a face-to-face meeting in which a person or group of questions, त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह, म्हणजे मुलाखत ही व्यक्तिगतही घेतली जाते, समूहाद्वारे पण घेतली जाते. कन्सल्ट्स और इव्हॅल्युएट्स अनदर पर्सन और ग्रुप पार्टीज. तो समोरच्या समूहाचं इव्हॅल्युएशन करतो. परीक्षण, इव्हॅल्युएशन म्हणजे परीक्षण. सो इंटरव्ह्यू इज बेसिकली अ फ्रेंच वर्ड and it is taken for the specific purpose with specific intention with specific reasons. It is taken in a group or in a single form or for an individual form, and it is a formal face-to-face meeting between the persons or two parties, and the basic work take place here is evaluation. जे तुम्हाला जर वार्षिक परीक्षेत प्रश्न आला की मुलाखतीमध्ये कोणत्या गोष्टीचं प्रामुख्याने काम केलं जातं, तर ते इव्हॅल्युएशन, दुसऱ्याचं परीक्षण केलं जातं. कशासाठी? फाइंड आउट द सुटेबिलिटी फॉर रिक्वायरमेंट्स. त्या विशिष्ट जागेसाठी, त्या विशिष्ट पदासाठी, त्या कामासाठी संबंधित व्यक्ती योग्य की अयोग्य, वेदर दॅट पर्सन इज सुटेबल फॉर दॅट पोस्ट, whether that person is fit for that work, whether he or she can do that work, what is his strengths, what are his or her weakness. To assess all these things, ह्या सगळ्या गोष्टींचं असेसमेंट करण्यासाठी इंटरव्ह्यू हा घेतला जातो. Thus, an interview is a formal and face-to-face meeting in which a person or group questions, consult, evaluates another person or group to find out the suitability for requirements. So दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू इज अ फॉर्मल कम्युनिकेशन
face to face communication, it is taken with specific reasons to find out the suitability of the candidate, and the main work take place is evaluation. तर इव्हॅल्युएशन परीक्षण हे मुख्यत्व काम तिथं केलं जातं कोणत्याही मुलाखतीमध्ये. आता मित्रांनो, आपल्याला ह्या ओरल कम्युनिकेशनमध्ये शिकत असताना व्हॉट आर द टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू, हाऊ मेनी टाईप्स आर देअर, दॅट्स वी हॅव टू लर्न हिअर. ओके. आणि बेसिकली आपल्याला जे टेक्स्ट विद्यापीठाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. वी आर गोइंग टू स्टडी टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू. मुलाखतीचे प्रकार किती असतात तर देर आर 13 टाइप्स, 13 प्रकार असतात. ओके. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू टू मीट द डिफरंट पर्पजेस. ओके. आणि त्याच्यातले मेजर कोणते आहेत 13 जे आहेत ते आता आपण या पुढच्या व्याख्यानामध्ये शिकणार आहोत. सो डू यू अंडरस्टँड इन शॉर्ट? I am making very short videos because there is a request from some students as we live in remote area. मला काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर आम्ही ग्रामीण भागात राहतो, आमच्याकडे दुर्गम भागात राहतो, नेटची अवेलेबिलिटी राहत नाही, स्पीड अत्यंत लो असतो, कधी नसतो, आणि म्हणून आम्हाला जर तुम्ही मोठा व्हिडिओ दिला तर तो आमच्याकडनं डाउनलोड होत नाही, आम्ही रात्रभर डाउनलोडला लावला तरीसुद्धा होत नाही, स्ट्रीमिंगसुद्धा होत नाही, ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा होत नाही. त्यामुळे दुर्दैवाने म्हणावा किंवा असलेल्या परिस्थितीची गरज म्हणून म्हणावा, मला हे कंटिन्युअसली छोटे छोटे व्हिडिओ बनवावे लागणार आहेत. तर आपण पहिल्या पार्टमध्ये शिकलो व्हॉट इज ओरल कम्युनिकेशन, व्हॉट इज डायडॅटिक कम्युनिकेशन, व्हॉट आर टाईप्स ऑफ ओरल कम्युनिकेशन, आणि त्याच्यातला दुसरा प्रकार जो आपण शिकणार आहोत इंटरव्ह्यू. व्हॉट इज द इंटरव्ह्यू in a nutshell, in a brief, in a short? I again repeat that interview is a French word. It is taken from the word interview, that is the interviewer. It is a formal type of communication, takes place between one or two person, between one party or two party. It is taken with a specific purpose, specific reason, and the main work take place here is a evaluation. Evaluation परीक्षण केलं जातं व्यक्तीचं. कोणत्या गोष्टीचं परीक्षण केलं जातं ते या टाईप्स ऑफ इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत. सो इव्हॅल्युएशन इज द बेसिक पर्पज ऑफ द इंटरव्ह्यू अँड इट इज टेकन टू फाइंड आउट द सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट, सुटेबिलिटी फॉर दॅट वर्क. तर आपल्याला प्रामुख्याने 13 प्रकारचे इंटरव्ह्यू कोणत्या असतात त्या शिकायच्या आहेत. नाऊ वी विल लर्न इट इन टू द नेक्स्ट लेक्चर. सो कंटिन्यू विथ इट. थँक्यू.